कोनिचिवा मिनासान, इशोनी गांभारो या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत N5 ची जी ग्रामर सिरीज आहे त्याच्यामधलं लेसन 4 चं पार्ट 1 आणि त्यामध्ये येणारे ग्रामर पॅटर्न्स। चला तर पुढे सुरुवात करूया। हाजिमे माशो। तर आजचं ग्रामर पॅटर्न जे आहे, पहिलं ग्रामर पॅटर्न ते आहे इमा जिफुंदेस। इमा नानी नानी जिफुंदेस म्हणजे काय की ह्याच्या थ्रू ह्या ग्रामर पॅटर्न द्वारे आपण जे टाइम असतं, जी वेळ असते ती आपण दर्शवतो, ती एक्सप्रेस करतो। त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळेबद्दल बोलायचं असतं त्यावेळी हे जे ग्रामर पॅटर्न आहे ते कशा पद्धतीने वापरलं जातं हे आपण पाहणार आहोत। तर वापरलं कसं जातं ते बघूया। टू एक्सप्रेस टाइम द काउंटर सफिक्सेस जी मीन्स काय ओ क्लॉक अँड फुन मिनिट्स आर यूज द नंबर्स आर पुट बिफोर देम। अगदी सिंपल आहे बघा की ज्यावेळी आपल्याला वेळ एक्सप्रेस करायची असते, वेळ सांगायची असते, तर त्यावेळेला जे सफिक्स काउंटर आहे वेळ दर्शवणारं ते आहे जी। जी म्हणजेच काय तर आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ओ क्लॉक, म्हणजे एवढे वाजले असं जे आपण म्हणतो, तर ते ओ क्लॉक म्हणजे जी आहे। आणि फुन म्हणजे काय तर मिनिट्स साठी ही फुनची कांजी आहे। आता इथे ह्या दोन्ही कांजीच दिल्यात, इथे आपण हिरागाना किंवा हे वापरला नाहीये, कारण ह्या कांजी अशाच्या अशा लक्षात राहिल्या पाहिजेत। ज्यावेळी पेपरमध्ये वगैरे हे प्रश्न येतात त्यावेळी या कांजीच वापरल्या जातात। कुठेही आपल्याला तिथे हिरागाना दिसत नाही या बाबतीत। तर त्यामुळे नेहमीच ह्या कांजी आठवण्याचा प्रयत्न करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। पुन्हा पुन्हा पाहून त्या लक्षात राहतीलच, पण काही महत्त्वाच्या कांजी आहेत की ज्याला काही ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये, त्या रोजच्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या कांजी। तर त्यामुळे ह्या बघण्याचा सराव ठेवला तर नक्कीच त्या लवकर लक्षात येतील। त्यामुळे जी ओ क्लॉक आणि फुन म्हणजे मिनिट्स असं याच्या आधी, म्हणजे ह्या जीच्या आधी आणि ह्या फुनच्या आधी नेहमी नंबर म्हणजे जे काही वाजले असतील त्याची जी संख्या असेल, तो आकडा असेल, तो त्याच्या आधी ठेवला जातो आणि त्याच्यानंतर ही कांजी मेन्शन केली जाते, ज्यामुळे आपल्याला टाइम किंवा किती मिनिट झाले हे आपण सांगू शकतो। त्याच्यानंतर पुढचं आहे द इंटरोगेटिव्ह nan is used with the counter suffix to ask questions concerning number or amounts. Therefore, the word nanji or sometimes nanbun is used to ask the time. म्हणजे आता इथे काय आहे की नान, तर हे काय आहे की काउंटर सफिक्स आहे। ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा काउंट विचारायचा असतो, नंबर विचारायचा असतो, संख्येमध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित असतं, तर त्यावेळेला नान हे वापरलं जातं। आणि म्हणूनच आपण ज्या वेळेला वेळ सांगतो ती वेळ सुद्धा नंबर किंवा संख्येमध्ये आपण दर्शवतो। त्याच्यामुळे ज्यावेळी वेळ विचारली जाते त्यावेळी मोस्टली बऱ्याच वेळेला किंवा नॉर्मली नेहमीच नांजी असं विचारलं जातं, म्हणजे किती वाजले असं विचारलं जातं। पण कधी कधी नानबुन अशा पद्धतीने सुद्धा विचारलं जातं। त्यामुळे हे दोन प्रश्न आहेत, प्रश्नार्थक शब्द आहेत की ज्यातून तुम्हाला वेळ विचारली जाते असा त्याचा अर्थ होतो। पुढे बघूया आपण। तर आता काउंटर मिनिट्सचे जे काउंटर आहेत ते आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे फुन होतं। प्रश्नामध्ये तो वुन म्हणून विचारला होता, पण ज्यावेळी तुम्ही उत्तर देता की इतके वाजले त्यावेळी मोस्टली फुन आणि पुन आपण हिरागानामध्ये शिकलोय की हे जे अक्षर आहे त्याच्यावरती हे असं पूर्णविराम आलं तर काय होतं, त्याचा उच्चार प असा होतो, प। त्याच्यामुळे हे फुन आहे, तर फ वरती हा
पूर्णविराम आल्यावरती होतोय फुन, फुल स्टॉप आला. ठीक आहे. तर इथे आपण बघूया की कशा पद्धतीने त्याचा उच्चार होतो. इथे जे काही हायलाइट केलेल्या संख्या आहेत, जे नंबर्सचे काउंट्स आहेत, त्या ठिकाणी त्याचा उच्चार वेगळा आहे आणि तो विशेष करून आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बाकीचं नॉर्मल आहे. तर बघूया आपण. एका मिनिटाला काय म्हणतात हे बघा, इचीची कांजी आणि पुढे फुन लागलाय, फुनची कांजी, पण त्याचा उच्चार होतो इप्पुन, इप्पुन. त्याच्यानंतर दोनची कांजी आणि पुढे बुन, पण इथे उच्चार काय, निफुन, निफुन. त्याच्यानंतर 3 मिनिटासाठी सानपुन, 4 मिनिटासाठी योनपुन, 5 मिनिटासाठी गोफुन, 6 मिनिटासाठी रुपुन. इथे पुन्हा पचा उच्चार 2 वेळा आलाय. 7 मिनिटासाठी नानाफुन, 8 मिनिटासाठी हापुन, हापुन, 9 मिनिटासाठी क्यूफुन आणि 10 मिनिटासाठी चुप्पुन. आता ह्याच्या पुढचे जे आकडे येतील म्हणजे 11, 12, 13, होय की नाही, तर त्यासाठी ह्या ज्या संख्या आहेत त्यांच्यासाठी असंच येणार, जू निफुन, जू समफुन. ओके. पण ज्यावेळी हे जे हायलाइटेड केलेले नंबर आहेत तिथे सुद्धा हाच उच्चार राहणार. कसा, तर जू इप्पुन म्हणजे 11 मिनिटं, बरोबर. जू रुपुन म्हणजे 16 मिनिटं, जू हाफुन म्हणजे 18 मिनिटं आणि इथे काय होणार, इथे 20 मिनिटाचं काउंटर येणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या पुन्हा पुन्हा वाचायच्या, लिहायच्या आणि त्याची प्रॅक्टिस करायचं. हे जसंच्या तसं करायचं. जर कन्फ्युजन होत असेल तर, नियम लक्षात राहत नसेल तर जसंच्या तसं ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा रिपीट करायचं, म्हणजे ते बरोबर लक्षात राहतं. त्याच्यासाठी पुढे उदाहरण बघूया म्हणजे अजून छान लक्षात येईल. ओके. तर पुढे काय आहे, द वर्ड नानजी और नानबुन इज यूज टू आस्क द टाइम. म्हणजे बघा मग अशी म्हटलं तसं की नानजी किंवा नानबुन हे जनरली वेळ विचारण्यासाठी वापरलं जातं प्रश्न म्हणून. तर इथे काय विचारलंय उदाहरणामध्ये बघूया, इमा नानजी देस का. म्हणजे इमा, इमा म्हणजे आत्ता, नाव, किती वाजलेत, काय वेळ झाली आहे की नाही, व्हॉट टाइम इज इट नाउ, इमा नांजी देस का. मग ह्याचं उत्तर काय आलं की शिची, शिची जी म्हणजे 7 वाजल्याला शिचीला जी लागलं आणि जुप्पुन म्हणजे शिची 7 वाजून 10 मिनिटं झाली. आपण सांगतो ना, आपण सांगताना पण तसं सांगतो की 7 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. मग आपल्याकडे जो वाजून आहे तो आहे जी आणि 10 मिनिटाला फुन. पण इथे उच्चार कसा होतो, शिची जी जुप्पुन, 10 आहेत ना, मग जुप्पुन असा त्याचा उच्चार होतोय आणि इट्स 17. ओके. इथे वेगवेगळे टाइमचे स्लॉट टाका आणि तसे उदाहरणं बनवून पहा, तुम्हाला सोपं वाटेल ते. त्याच्यानंतर महत्त्वाचा आहे टाइम सांगण्यामधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे गोझेन आणि गोगू. आपण सांगतो की सकाळचे 10 वाजलेत का संध्याकाळचे, रात्रीचे 10 वाजलेत, सकाळचे 6 वाजलेत का संध्याकाळचे 6 वाजलेत. तर हे ज्यावेळी ही परिमाणे लावली जातात तर त्याच्यासाठी जॅपनीजमध्ये सुद्धा गोझेन आणि गोगू हे वापरलं जातं AM आणि PM साठी. ठीक आहे. तर काही वेळेला हे सुद्धा मेन्शन केलेलं असतं. आता आपण उदाहरणामध्ये बघूया म्हणजे लक्षात येईल. न्यूयोर्कुवा, न्यूयोर्कुवा इमा नांजी देस का. म्हणजे न्यूयॉर्कमध्ये, न्यूयॉर्कला आता किती वाजलेत, काय वेळ असेल असं विचारतो ना आपण एखाद्याला की न्यूयॉर्कला आहेस तर न्यूयॉर्कला आता काय वेळ झालाय.
न्यूयोर्क वा इमा नांजी देस का? तर मग त्याचं उत्तर काय येणार तर गोझेन योनजी देस. गोझेन योनजी देस म्हणजे काय तर हे सकाळचे 4 वाजले. गोझेन गोझेन काय आहे AM म्हणजे सकाळी इट्स 4 AM. शॉर्टमध्ये आपल्याला जर सवय आहे तर थोडक्यात म्हणायचं झालं तर 4 AM म्हणजे सकाळचे 4 वाजलेत. ओके, इतकं सोप्या पद्धतीने उत्तर आहेत. ठीक आहे, वेळेबद्दल आपण छान शिकलोय. आता पुढे बघूया आपण पुढचं जे ग्रामर पॅटर्न आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि सोपं आहे. कसं आणि काय ते आता आपण पाहूया. ग्रामर पॅटर्न आहे वर्बचा मास फॉर्म, वर्बचा मासेन, वर्बचा माशिता फॉर्म आणि वर्बचा मासेन देशिता फॉर्म. आता वर्ब म्हणजे काय थोडक्यात तर क्रियापद असतं. एखादी क्रिया जी चालू आहे, घडली किंवा घडून गेली किंवा घडणार आहे त्याबद्दल आपण बोलतो. तर त्यामुळे मास इज यूज when the sentence express a habitual thing or a truth. It is also used when a sentence express a thing that will occur in the future. म्हणजे काय की मास केव्हा वापरलं जातं जेव्हा सेंटेन्स एक्सप्रेस करतं एखादी हॅबिच्युअल गोष्ट, एखादी हॅबिट आहे, एखादी हॅबिच्युअल गोष्ट सांगते किंवा एखादं ट्रूथ सांगते त्यावेळेला मास वापरलं जातं. आणि हे पुन्हा कोणत्या गोष्टीसाठी वापरलं जातं तर एक्सप्रेस करायच्या आहेत ज्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एक्सप्रेस करायच्या आहेत, त्या सांगायच्या आहेत, अशा वेळेला मास फॉर्म वापरला जातो. आता जपानी भाषेमध्ये गंमत काय आहे की जपानी भाषेमध्ये जसं आपल्याकडे प्रेझेंट, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असतं तसं जपानी भाषेमध्ये प्रेझेंट आणि फ्युचर हे दर्शवण्यासाठी 2 वेगवेगळ्या गोष्टी किंवा 2 वेगवेगळ्या पद्धतीने क्रियापद चालवली जात नाही. तर इंग्लिशमध्ये पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते म्हणतो, पण जपानी भाषेमध्ये प्रेझेंट आणि फ्युचर हे मास फॉर्ममध्येच दाखवलं जातं, दर्शवलं जातं. तर कसं आणि ते प्रॅक्टिकली आपल्याला कसं कळणार तर अतिशय सोपं आहे की दोघांमधला फरक आपण उदाहरणांमध्ये पाहू. आता सध्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे, या 4ही फॉर्म्समध्ये काय फरक आहे तो पाहूया. आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकलेलो आहे, निगेटिव्ह फॉर्म शिकलोय. तर त्याच्यामध्ये जसं ओकिमास आहे, ओकिमास, तर त्याचा निगेटिव्ह फॉर्म होतो ओकिमासेन. ओके, ओकिमासचं निगेटिव्ह फॉर्म होतो ओकिमासेन. हे मासचा सू काढून तिथे सेन लागतो, मासेन. हे पूर्णच लक्षात ठेवायचं, मासेन. ओकिमासच्या ऐवजी ओकिमासेन असं येणार. आणि तेच ज्यावेळी ओकिमासचं पास्ट फॉर्म होतो, ओकिमास जेव्हा आपण पास्टमध्ये घडलेल्या गोष्टी सांगण्यासाठी वापरतो त्यावेळी आपण म्हणतो ओकिमाश्ता, ओकिमाश्ता. पण पुन्हा आता ओकिमास आणि ओकिमाश्ता हे काय आहे तर पॉझिटिव्ह, अफर्मेटिव्ह गोष्टी बोलण्यासाठी आपण वापरतोय. आणि त्याच्या विरुद्ध आपण जेव्हा पास्टमध्ये निगेटिव्ह गोष्ट बोलतोय, ओकिमासेन हा प्रेझेंट आणि फ्युचरमधला निगेटिव्ह फॉर्म दर्शवतोय. तर पास्टमधला निगेशन जे आहे ते आपल्याला ओकिमासेन देशता, ओकिमासेन देशता ह्या फॉर्ममध्ये आपल्याला तो दाखवायचा आहे. ह्या क्रियापदाच्या स्वरूपात तो आपल्याला दाखवायचा आहे. तर आपण पुढे बघूया. उदाहरण पाहिल्यावर तुम्हाला खूप चटकन लक्षात येईल फरक याच्यातलं. तर पहिलंच उदाहरण आहे बघा कसं आहे की आता आपण मगाशी म्हटलं की मास फॉर्म आपण कधी वापरतो तर एखादी हॅबिच्युअल गोष्ट सांगण्यासाठी. एखादं हॅबिट आहे तुमचं जे मी नेहमीच करते किंवा माझी ही सवयच आहे आणि ही अशी सवय जी आहे ती आपल्याला दर्शवायची आहे, तर त्यावेळी आपण मास फॉर्म वापरतोय. तर आता इथे आपण पाहतोय हे उदाहरण आहे माई असा रोकुजीनी ओकिमास. म्हणजे माई असा म्हणजे काय होतं दररोज, बरोबर, दररोज सकाळी. दररोज सकाळी 6 वाजता मी उठते किंवा मी उठतो. माई असा रोकुजीनी
ओकिमास. ओकिमास म्हणजे उठणं, सकाळी जागा होणं. तर आय गेट अप ॲट 6 एव्हरी मॉर्निंग म्हणजे पुन्हा ही हॅबिट झाली ना, तुम्ही रोजच करता किंवा आपण रोजच करतोय. मी 6 वाजता रोज उठते, त्यामुळे ही हॅबिच्युअल ॲक्शन असल्यामुळे, आपण हॅबिट सांगत असल्यामुळे इथे ओकिमास वापरलं आहे. त्याच्यानंतर आता आपण हे कशामधलं वाक्य वापरलंय की आपण ही रोजची सवय सांगतोय, म्हणजे प्रेझेंट बद्दल बोलतोय, बरोबर. आता आपण फ्युचर बद्दल बोलूया की मला आता उद्या उठायचं आहे. तर मग ते कसं म्हणणार की आशिता रोकुजीनी ओकिमास. म्हणजे काय, आशिताच आलंय बघा, आशितामध्येच उद्या बद्दल आपण म्हटलंय. इथेच तुम्ही उद्या बद्दल बोलताय हे तुम्हाला कळलंय. आशिता म्हणजे काय आहे तर उद्या, टुमारो. मग आशिता रोकुजीनी ओकिमास म्हणजे आय विल गेट अप ॲट 6 टुमारो मॉर्निंग. म्हणजे मी उद्या सकाळी 6 वाजता उठेन, असं आपण ठरवतो ना, मी उद्या सकाळी 6 वाजता उठेन. तर दोन्हीकडे बघा ओकिमास आलंय, पण सेंटेन्सच्या फॉर्मेशनवरून त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्याला सहज समजता येतं. आता हे कसं समजणार, तर जसं जसं आपण उदाहरणं वेगवेगळी आपल्या नजरेखालून घालू तसं तसं आपल्याला या गोष्टी सहजपणे लक्षात येत जातात. केसा, आता पुढचं बघूया आपण. केसा रोकुजीनी ओकिमाशिता म्हणजे काय आहे की आज सकाळी मी 6 वाजता उठलो. बघा आता ही जी गोष्ट मी जी म्हणतीये, मी सांगतेय, आता इथे काय होतं, ही मी रोजच्या बद्दल बोलते, म्हणजे हे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स आहे, हे चालू राहणार आहे माझं काम की मी दररोज सकाळी 6 वाजता उठते, त्याच्यामुळे हे प्रेझेंट बद्दलचं वाक्य. पण इथे काय होतं की इथे समजा मी दुपारी किंवा संध्याकाळी कोणाला तरी सांगते की मी सकाळी 6 वाजता उठले किंवा मी सकाळी 6 वाजता उठलो होतो. तर ही जी गोष्ट जेव्हा सांगतोय तेव्हा हा ऑलरेडी पास्ट टेन्स झालाय, म्हणजे सकाळी मी उठलोय, ऑलरेडी ते होऊन गेले, त्यामुळे ते पास्ट मध्ये आहे, भूतकाळातलं वाक्य आहे. आणि म्हणून इथे केसा सकाळी, आज सकाळी 6 वाजता मी ओकिमाशिता. अतिशय सोपं आहे बघा, माशिता हा फॉर्म वापरले. माशिता म्हटलं का काय झालं, पास्ट आलं. आणि म्हणूनच आय गॉट अप ॲट 6 दिस मॉर्निंग. आहे की नाही सोपं. आता पुढचा अजून एक महत्त्वाची गोष्ट, मागच्या लेसनमध्ये आपण शिकलो होतो की आपण जे वेळेला आपल्याला अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह पद्धतीने उत्तर द्यायचे आहेत, त्यावेळे आपण सो देस और सो जा अरिमासिन या पद्धतीने उत्तर द्यायची असतात. पण इन आन्सरिंग सच क्वेश्चन्स म्हणजे ज्यावेळी काही प्रकारची जी प्रश्न असतात त्याची उत्तरं देते वेळी आपल्याला द वर्ब इन अ क्वेश्चन आर रिपीटेड. ते जे वर्ब आहे ते रिपीट होतं, त्या प्रश्नामधलं जे वर्ब आहे ते रिपीट होतं, क्रियापद रिपीट होतं. आणि त्यावेळेला सो देस किंवा सो जा अरिमासिन हे वापरलं जात नाही. ठीक आहे, मग त्यावेळेला काय करणार, आपण वर्ब रिपीट करून त्याचं उत्तर देणार. आता इथे आपण त्याचं उदाहरण पाहूया. किनो बेंक्यो शिमाशिता का. किनो बेंक्यो शिमाशिता का म्हणजे आज नाही सॉरी, काल तू अभ्यास केलास का. डिड यू स्टडी यस्टरडे. बघा इथे शिमाशिता आलं म्हणजे कालबद्दल विचारलं जातंय म्हणून शिमाशिता आलं. आणि का लावलंय, का हा प्रश्न करण्यासाठी वापरला जातं हे आपण शिकलोय. त्यामुळे किनो बेंक्यो शिमाशिता का, डिड यू स्टडी यस्टरडे, काल तू अभ्यास केला होतास का. तर मग मी काय उत्तर देणार, हाई. आता हाई ह्याच्यामध्येच काय आलं की पॉझिटिव्ह उत्तर आहे. पण मग इथे काय म्हणणार, हाई सो दिस नाही आपण म्हणत आहे. आपण एखाद्या ह्या प्रश्नाचं उत्तर देताना इथे मागच्या वेळी आपण जेव्हा विचारलेलं त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट तुझी आहे का किंवा तुझी नाही का असा प्रश्न होता. म्हणजे प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे ह्याच्यावरून पण आपल्याला अंदाज येतो की उत्तर काय द्यायचंय. तर आता समजा मी इथे विचारलं की काल तू अभ्यास केला होतास का, तर तुम्ही असं नाही ना सांगणार की येस इट इज, हो हे आहे, असं नाही उत्तर देणार. तर आपण काय म्हणणार
की हाय बेंक्यो शिमाश्ता, हो मी अभ्यास केला होता. म्हणजे तो आपल्या मराठीमध्ये सुद्धा आपण किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा आपण क्रियापद वापरतोय, कारण इथे क्रिया केलेली आहे. बरोबर, इथे क्रिया केलेली असल्यामुळे इथे हे क्रियापद आपण वापरून त्याचं उत्तर देतोय. हाय बेंक्यो शिमाश्ता, यस आय डिड, मी केलं. आणि तेच ज्या वेळेला आपल्याला निगेटिव्ह अफर्मेटिव्ह हे आपण पाहिलं. आता निगेटिव्ह आन्सर बघूया आपण कसं येतं. आता पुन्हा इथे हाय दिलं. आता इथे काय म्हटलं, इये म्हटलं. इये म्हटल्यावरच काय झालं की निगेटिव्ह आन्सर आहे. बरोबर, तर इये बेंक्यो शिमासेन देशता. इये बेंक्यो शिमासेन देशता म्हणजे काय की मी नाही केलंय, नाही मी नाही केलं असं आपण म्हणतो ना की नाही मी नाही केलं, मी अभ्यास नाही केला. तर हे अशा पद्धतीने शिमासेन देशता हा काय झाला, निगेटिव्ह पास्टमध्ये आपण उत्तर दिलंय. आणि म्हणून शिमाश्ताचं शिमासेन देशता हे जसंच्या तसं लक्षात ठेवायचं. शिमाश्ता, शिमासेन आणि शिमासेन देशता. फक्त वाक्याचा रूप काय आहे त्याच्यावरून कुठे काय वापरायचं हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण आज ग्रामर पॅटर्न शिकलोय. आणि आय होप की तुम्हाला, आम्ही आशा करतो की तुम्हाला हे समजत असेल आणि तुम्ही याचा अभ्यास छान पद्धतीने करत असाल. अशाच पद्धतीने साध्या सोप्या भाषेत जपानी भाषा शिकण्यासाठी ईशोनी गांबारोच्या ऑनलाईन जपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण इन्फाय ग्रामर सिरीजचं पार्ट 2 बघणार आहोत. तर असेच कनेक्टेड राहा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावरती तुम्हाला नक्की कळेल. पुन्हा भेटू. अरिगातो गोजाइमाशिता. जामाता.